आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमधील संभाजीनगर रोड ते कळी एसटीपी दरम्यानच्या रिंग रोड प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न अजूनही प्रलंबितच असल्याचे समोर आले आहे। 2014 सालापासून या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांनी कोणताही विरोध न करता नाशिक महानगरपालिकेला आपली जमीन ताब्यात दिली। संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावेळी शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला आणि मोजमाप करून देण्याचे आश्वासन दिले होते। मात्र तब्बल 11 ते 12 वर्षे उलटूनही शेतकऱ्यांना अजूनपर्यंत कोणताही मोबदला मिळालेला नाही। याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार आणि निवेदने देण्यात आली असून दिनांक 15 डिसेंबर 2014, 25 फेब्रुवारी 2019 तसेच 10 ऑक्टोबर 2024 रोजीही भूसंपादन विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे। दरम्यान नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके आणि सभापती मच्छिंद्र सानप यांना देखील शेतकऱ्यांनी निवेदन देत आपली व्यथा मांडली। यावेळी महापौरांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे। राजाराम क्षीरसागर, शंकर पवार, संजय कमोद, भारत पवार, सागर पवार, तानाजी पवार, किरण थोरात, योगेश लोहकरे, दीपक पवार यांसह अनेक शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून न्यायासाठी पाठपुरावा करत आहेत। विशेष म्हणजे DLR विभागाकडून 2 वेळा मोजणी करूनही अंतिम कार्यवाही अद्याप झालेली नाही। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन योग्य मोबदला द्यावा अशी मागणी केली आहे। त्या संदर्भात काय आमचं भूसंपादन गेल्या 15 ते 20 वर्षापासून सरकारने ताब्यात घेतलं आहे। त्यावर रस्ता करून डांबरीकरण वगैरे करून सर्व गोष्टी त्यांनी ताब्यात घेऊन आम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबदला या ठिकाणी प्रशासनाने दिला नाही। त्या संदर्भात आम्ही सर्व शेतकरी तरुण शियास्ताचे आंदोलन होणार रस्त्या संदर्भात या ठिकाणी आलो होतो। महापौर मॅडमने हे आश्वासन दिलं की ह्या महासभेवर आम्ही तुमचा ठराव घेऊन तुमचा मोबदला लवकरात लवकर देऊ। काय दिवसामध्ये 15 ते 20 दिवसात त्यांनी आम्ही अल्टिमेटम दिले। 15 ते 20 दिवसात आमचं काम झालं पाहिजे, अन्यथा आम्ही तो रस्ता खोदून टाकू असं अल्टिमेटम सर्व शेतकऱ्यांकडे दिलेले आहे। सुद्धा ते देण्यासाठी येणारे होते, त्यांना सुद्धा आम्ही थांबवलेले, पण तरी मॅडमने आम्हाला सांगितलं की आम्ही तुमच्या ज्या शब्दाला मान देऊन तुमचं जे तुमचे भूमी राहिलेले झालेले तुमचे पैसे ते लवकर देण्याचा प्रयत्न करून आम्ही या सभेमध्ये तुम्हाला तुमचा मार्गी लावणार। आम्ही महापौरांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी विश्वास ठेवून येत्या 15 दिवसात आमचं काम जर झालं नाही तर आम्ही पुन्हा एकदा त्या रस्त्याचं आंदोलन करू आणि मोठ्या प्रमाणात तो रस्ता आमचा प्रशासनाने जो ताब्यात घेतलाय तो खोदून टाकू। साली शेतकऱ्यांनी कुठलाही मोबदला, कुठलाही अडचण, कुठल्याही भांडणी न करता स्वतःहून महानगरपालिकेला केवळ सिंहस्थाचं काम म्हणून रस्ता दिला, जागा दिली। आज त्या जागेवर रस्ता बांधकाम करून रस्त्याचा वापर पण चालू आहे, पण आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचा मोबदला दिल्याने प्रशासनाने केवळ एक फुटबॉल सारखा शेतकऱ्यांचा वापर केला। आता महापौरताईंनी आणि आमचे स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांनी शब्द दिला तर एवढ्या 20 दिवसामध्ये तुमच्या मोबदल्याचा आम्ही हे करू। तर त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही कुठल्याही क्षणी नांदूर नाशिक शिवरोड हा पूर्ण खोदून आणि आमचा ताबा आम्ही परत घेऊ हे आम्ही प्रशासनाला आणि संपूर्ण यांना आवाहन करतो।